तर नमस्कार मंडळी, मी दिवेश सावरकर. आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सावरकर नगरी कोकण तोंडवली मालवणमधून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आम्ही तोंडवली ते हडीपर्यंत आम्ही होडीतून प्रवास करणार आहोत. ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आता संध्याकाळ म्हणजे सायंकाळ 4 वाजलेले आहेत आणि आता मी निघालो आहे. रवीनाची मामी आहे, त्या मामीच्या आईच्या घरी आम्ही आता जाणार आहोत. तर आम्ही इथून होडीतून नदी क्रॉस करून तिकडे पलीकडे जाणार आहोत. ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग. या ठिकाणी ह्या होड्या पाहते. ह्या होडीतून आपण आता नदी क्रॉस करून तिकडे पलीकडे जाणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण आता रेडी झालेलो आहोत आणि ओम्या दादाच्या होडीतून ओमा दादा आता आम्हाला इथून तोंडवलीच्या इथून घराची इथून ते हडीपर्यंत होडीतून घेऊन जाणार आहे. तर चला मग, आता आम्ही चाललोय होडीतून जाणार आहोत. अशा प्रकारे ओम्या दादाच्या होडीमध्ये आम्ही आता बसतोय आणि हडीमध्ये जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता. बघा आता आम्ही हां उलट बोललो, होडीने हडीमध्ये चाललो आता. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही होडीमध्ये सर्वजण बसतोय. शकता आता आम्ही होडीमध्ये सर्वजण बसलेलो आहोत आणि तिथून हडीमध्ये चाललोय. वाकान बघू नको, पाणी उडतंय. हा, होडीतून आम्ही तोंडवलीतून निघालो होतो 4:07 4:12 आम्ही आता इकडे हडीच्या इकडे पोचलेलो. 5 मिनिटामध्ये आम्ही होडीतून इकडे प्रवास केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इथून आम्ही आता पायी प्रवास करणार आहोत हडीमध्ये जाण्यासाठी. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आम्ही नदीच्या किनारी जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच पायवाटेने आम्ही चालत चाललो आहे पुढे. ही बाजूला तशी नदी आहे आणि नदी लगतच रस्ता आहे. त्या रस्त्याने आता आम्ही पुढे पायी चालत चाललेलो आहे. अशा प्रकारे आम्हाला बुटून पायवाटेने रस्त्याने जात होतो. रस्त्याने जात असताना मध्येच शॉर्टकट मारले, पायवाटेने घेऊन चालली ती आता आम्हाला. तुम्ही पाहू शकता. इतना पब्लिक है पीछे सब. हे कुठे जायचं आहे? हा का, आम्हाला शेतच फिरवत बसायची की नुसते शेतच फिरवत बसते आम्हाला. तर बघा, आम्हाला अजून पुढे घेऊन चाललंय. कुठे घेऊन चालले तिलाच माहिती. रस्त्यातून घेऊन चालले. तुझा डान्स दिसतोय व्हिडिओ मध्ये. हा, हे खुळावले आता तनुंगो. तिच्या मागोमाग आम्ही सर्व चालले. ते आमची वाट दाखवणारी आजची आहे गाईड. तूच दिसत, बाकी कोण दिसणार नाही. नाचून दाखव, नाच मुरडाचा तेवढा मुराड. फक्त पाचला पडा जेवढा कर.
अशा प्रकारे आम्ही चालत जातो. जात होतो तर आम्हाला गोटा दिसले बघा, बकरी खिडकीमधून वाकून बघते बघा. बाय बाय. आणि आपली पब्लिक सर्व इकडे आहे. आणि पुढे आम्ही आता चालत चाललो, अजून चालत जायचं आहे आम्हाला. मस्त व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळते कोकणातील सुंदर नजारा. मशीद कुठे दिसतात बघा. मशीद दिसली तर समजा येईल. होय. चालत चालत आम्ही आता घराजवळ पोचलेलो आहोत. तनूने आम्हाला खूप चालवलं पाय वाटेने, चालत चालत शॉर्टकट करत करत खूप चालवलं. आणि आता आम्ही घराजवळ पोचलेलो आहोत. अजून तरी चालायचं. अजून पण चालायचं? मंदिर यायचं अजून बाकी आहे त्या लोकांचा. अजून चालायचं बोलतो. या ठिकाणी फायनली आता आम्ही हडीमध्ये इकडे पोचलेलो. या ठिकाणी जय हनुमान मित्रमंडळ हडी मधलेवाडी यांचं या ठिकाणी हे मंदिर आहे. आणि आता आम्ही 5 मिनिटात घराजवळ पोचणार आहोत. घरात 2 मिनिटामध्येच आला. आणि अशा प्रकारे आम्ही आता तनूच्या मामाच्या घरी इकडे पोचलेलो आहे हडीमध्ये. हे समोर पाहता येते ते घर आहे. हे समोर पाहताय ते घर आहे तनूच्या मामा. आमची गाईडन आजची ही होती, तनू होती. तिच्या आधारे आम्ही इथपर्यंत आता पोचलेलो आहे. पायवाट दाखवायला ही होती, तनू होती. आणि अशा प्रकारे आता आम्ही पोचले तनूच्या मामाच्या घरी. आणि कोकणातील सर्वात श्रीमंत महागडा गेट तुम्ही पाहू शकते. हे बघा, हे घर आहे त्यांचं. अशा प्रकारे आता आम्ही पोचलेलो तिथे. आम्ही पोचलो इथे. आणि तसं तनूच्या मामाने आंबे आणलेले आहेत. आणि आंबे पाहून आमच्या बायकाच्या चेहऱ्याची स्माईल बघाल तुम्ही तर एकदम खुश. चला आता आम्ही आंबे खातो. तर सर आमच्या बाईने केले फिनिश. तर अशा प्रकारे आम्ही तनूच्या मामाच्या घरी आलो होतो. आणि खूप सारे आंबे खाल्ले आणि आता आम्ही निघालोय आमच्या. नाही आम्ही बसल्यानंतर बाबाने एक आंब्याचा ताट घेऊन आला. पूर्ण ताट भरून आणले होते आंबे. आणि आपलं काम काय होतं, फक्त आंबे खायचं. हां, आम्ही दोघे जण त्यासाठीच येतो फक्त. इकडे आलो ना, प्रत्येकाच्या घरी आपण जसं पाहुणे जातो तसं चहा नाश्ता पण येतात. तसं आता कोकणामध्ये आमच्या इकडे आंब्याचा आंबे खायला देतात. आंब्याचा तुमच्या इकडे सध्या चाय देतात. सध्या आंब्यांचा सीझन आहे, म्हणून प्रत्येकजण आंबे खायला जातात. अशा प्रकारे आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. बाबांनी आम्हाला दिलेली भेट फणस आणि आंबे. परतीच्या प्रवासाला निघालो सर्वजण. आणि आता मी STची वाट बघतो. 5:15 वाजता ती ST आहे. तोपर्यंत आम्ही बस स्टॉपवरती केलेला टाईमपास तुम्ही पाहू शकता. काकानी रस्त्यावरचा टाईमपास. आणि ही बुतूर आहे. हां, हे आमचं आजचं मोरक्या होती. आमची माती आणि खूप छान लागते. हळद पण याची खूप छान. तर अशा प्रकारे आम्ही हडी ते तोंडवली करंजेवाडी इथपर्यंत आम्ही STने प्रवास करत आता घरी परतलेलो. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.